जेसीआय एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे। व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय वृद्धी आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात 120 देशात जेसीआयचे काम चालते। जेसीआय इंडियाचे अध्यक्ष JFS राकेश शर्मा, जेसीआय झोन 13 चे अध्यक्ष जेसी प्रतीक सारडा आणि झोन सेक्रेटरी जेसी कुशल जवर हे जेसी राकेश शर्मा यांच्यासह नाशिक पुण्यनगरीत जेसीआयच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दाखल होताच त्यांच्या सत्कार समारंभाचे जेसीआय नाशिक परिवारातर्फे द वन हॉटेल येथे आयोजन करण्यात आले। तसेच नाशिक परिवारातील सर्व जेसीआय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। सीआय इंडियाचे अध्यक्ष JFS राकेश शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। I am JCI Senator Advocate Rakesh Sharma, National President of JCI India. I am so happy to come to Nashik and meet all the JCI members of Nashik, Zone 13. JCI is an organization which creates leaders for the changing entire the world. So we are creating leaders or changing and impacting the leaders, impacting the young minds of our country. This organization is there in 28 zones, in 28 states and 2 union territories of our country, and this organization has given 1,200 plus local organizations where this organization works in the grassroots level members. So I am happy to see the activities of Zone 13 and especially the JCs of Nashik. Through this channel, I request all the youngsters of the Nashik region to come forward and join Junior Chamber International so that you can make your leadership abilities to new heights and be a better citizen and a new leader and identify the leadership qualities which you already inherited. Thank you so much all the media persons for the support you are giving to the JCI members and the JCI activities. Jai Hind. JCI झोन 13 चे अध्यक्ष जेसी प्रतीक सारडा यांनीही जेसीआय सदस्यांना मार्गदर्शन केले। जेसीआई एक लीडरशिप डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन है जो बहुत लीडरशिप डेवलपमेंट देती है इन पर्सनल डेवलपमेंट इन हिंदी। जेसी प्रफुल्ल पारख यांनी या कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। जेसीसी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असून व्यक्ती विकास हे ध्येय ठेवून कार्य करत असते। कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये आपण वेगवेगळ्या याच्यानी काम करतो, काही सोशल करतात तर काही बिझनेस साठी काम करतात, पण जेसीसमध्ये माणूस घडवला जातो आणि हे जेसीसी अतिशय सुंदर पूर्ण 120 देशांमध्ये पसरलेलं हे अथांग सागर आहे। येथे शिकण्यासारखं खूप काही आहे आणि एक लीडरशिप बनवणारी ही संस्था असून याच्यामध्ये लीडरशिपचे वेगवेगळे गुण डेव्हलप केले जातात। तर जेसीसमध्ये 18 ते 40 वयोगटातल्या लोकांना आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणजे एक प्रकारे एक MBA सारखं शिक्षण या संस्थेमध्ये मिळतं आणि विविध अंगांनी त्याला तयार केलं जातं। या जेसीसमध्ये मी नवीन पिढीला आमंत्रित करतो की या संस्थेमध्ये या आणि आपलं जीवन उज्ज्वल करूया। तसेच जेसी जितेंद्र बोरा यांनी जेसीआयच्या कार्याची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार मित्रांनो, जेसीआय ही वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन असताना नाशिकमध्ये आज आमचे बिलोड नॅशनल प्रेसिडेंट JFS राकेश शर्मा सर हे आलेले आहेत। मित्रांनो, यांचे येण्याचं एक उद्दिष्ट असंच असतो का आपल्या ग्रासरूट मेंबर्सला आपण भेटून त्यांना मोटिवेशन देणं। जेसीआय संस्था कुठपर्यंत काम करते, कशा पद्धतीने काम करते, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला कशा पद्धतीने काम होतं, पर्सनली डेव्हलपमेंट करताना आपण काय काय ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करू शकतो, ही संस्था आपल्याला प्राधान्य देते का पुढे येऊन आपलं मोटिवेशन आपलं नवीन मोटिवेशन घेऊन जेसीआय संस्था ही आपलं ऑपॉर्च्युनिटी देते का तुम्ही पुढे येऊन हे काम करा। सामाजिक कार्यरत असताना तुम्हाला पुढे येताना आपल्याला सामाजिक जबाबदारी कशी पूर्ण करायची याच्यासाठी कार्यरत असते। धन्यवाद, थँक्यू। हा कार्यक्रम यशस्वी व नेत्रदीपक करण्यासाठी जेसीआय नाशिक विभागातील सर्व स्थानिक संस्था अध्यक्ष जेसी अमित लोढे जैन, जेसीआय ग्राफिसिटी नाशिक, जेसी शुभांगी तांदळे, जेसीआय अंबड, जेसी मोहन सानप, जेसीआय नाशिक रोड, जेसी सुमित संगपाळ, जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाउन, जेसी रवींद्र आहेरे, जेसीआय पिंपळगाव बसवंत गार्डन, जेसी संदीप कदम, जेसीआय मेटाफोर्स, जेसी प्रतीक पिंगळे, जेसीआय पंचवटी होली सिटी, जेसी योगेश दुसाणे, दीक्षा जाजू, आनंद भागवत, यतीन बेदी, प्रफुल्ल पारख, दिलीप मेडे, मयूर करवा, प्रमोद वाघ, जितेंद्र बोरा, कौस्तुभ मेहता, पंकज जैन, पराग झालावत, अंकुश सोमाणी, सुनील बोरसे
यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीआय सेनेटर गौरव धाकराव कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळत नाशिकमधील सर्व जेसीआय सदस्य या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.